खरं तर एक महत्वाची इनिंग त्यांनी साकारली. महत्वाच्या क्षणी षटकार ठोकला, चौकार ठोकले आणि कुठेतरी बलाढ्य संघाला तुम्ही मात्र मात दिली. मॅच ऑन भीमा. ओ फ्रंट फुटला आले, टॅपचा शॉट आपल्याला बघायला भेटला. खरं तर यष्टीरक्षक स्वतः चेंडूवरती आले आणि पहिल्या चेंडूचा विचार केला तर बिंदी गेंद असं म्हणूया. निर्धाव चेंडूची सांगता भीमा. आज खरं तर कौतुक करावं लागेल. गत वर्षी कुठेतरी मात्र चाचपडत होते, पण या वर्षी आपण जर विचार केला तर जबरदस्त गोलंदाजी. घे बघ. दादा घे. ठेव इधर इधर उधर चटणी दे. याच्यामध्ये घे ना एक एक डिश आहे बघ. पुन्हा एकदा शफल झाले. ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर गेले. कॉट बिहाइंडची अपील मात्र पंचांवरती कुठलाही असर नाहीये. खरं तर एक दर्जेदार पंच म्हणून त्यांचे जर पाहिलं जातं सुबोध सर आणि दीपक सर सध्याच्या घडीला एक दर्जेदार कामगिरी. पुन्हा एकदा बिग हिट. हो जबरदस्त क्षेत्ररक्षण. या दरम्यान मात्र 2 धावा काढल्या जात आहेत. धावसंख्येचा विचार केला तर 3 धावा. पुन्हा एकदा फटका तर फसलाय. हो जबरदस्त झेल आणि संपतोय फलंदाजाचा खेळ. डीजे एक चांगला बॅटर मात्र माघारी परततोय. स्वस्त्यामध्ये आपण म्हणूया. प्रणय बॅक टू डगआउट. प्रणयची जागा भरण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला मनीष. एक दर्जेदार गोलंदाजी. नाव आहे भीमा. ओ मात्र जबरदस्त चेंडू. चेंडू यष्ट्यांच्या मागे गेल्यानंतर भीमाने आपल्या डोक्यावरती हात मारले. ते कशासाठी? कारण बेलच्या क्विंचित आपण म्हणूया 1-2 इंच मात्र चेंडू उडाला. एक जबरदस्त षटक. पहिलं षटक मात्र सुरू आहे. धावांचा विचार केला तर फक्त 3 धावा. या टायमाला पदललित दाखवलं. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नक्की असणार आहे आणि तो प्रयत्न मात्र पूर्ण झालाय. पहिल्या षटकाचा विचार केला तर एक दर्जेदार गोलंदाजी. पहिल्या षटकानंतर आपण जर विचार केला तर इवो सिक्सर्स या संघाने धावा बनवल्या 5. चला जास्त मीटिंग करू नका प्लीज. या तुम्हाला विनंती करतो या, कारण आपल्याला बक्षीस सुद्धा वाटायचे आहेत. अर्थातच प्राइज डिस्ट्रीब्युशन. भूषण दादा, भूषण दादा पुन्हा एकदा मागील मॅचचा हिरो सचिन. म्हणजे आज आपण जर विचार केला तर द ARK फाउंडेशन कुठेतरी एज्युकेशनला सपोर्ट करणारा हा संघ. खरं तर एक नेकीचं काम. आणि एज्युकेशन म्हटलं तर आपण जर विचार केला तर शिक्षण. जे शिक्षण घेऊन आपण पुढे आलो, किंबहुना
कोणी 10वी केली, कोणी 11वी केली, कोणी 12वी केली, कोणी ग्रॅज्युएट झालं. त्या शिक्षणच्या माध्यमातून मोठे मोठे ऑफिसर झाले. ते घडवण्याचं काम सध्याच्या घडीला आपण जर विचार केला तर द ARK फाउंडेशन. हो हो स्विच इट. लगे तो आबाद नहीं लगे तो बर्बाद. चला खर तर अगर कोणाला शिक्षणामध्ये कुठेतरी मात्र कमतरता जाणवत असेल, थोडासा तुमचा अगर फायनान्शियल प्रॉब्लेम वीक असेल, तर तुम्ही या आवर्जून या द ARK फाउंडेशन याला तुम्ही व्हिजिट करा, भेट द्या. खरंच नक्कीच दोन हात मदतीचा तुम्हाला नक्कीच असेल. बॅटची लिडिंग एज. आता बघायचं चेंडू चाललाय बाउंड्री लगत. अशोक. हो दर्जेदार फिल्डिंग. चला पुन्हा एकदा पंचांचा इशारा आलाय. वाईट चेंडू स्वैर मारा. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येमध्ये थोडीशी भर होताना दिसते. 11 धावा. पुन्हा एकदा लो फुलटा चेंडू जमिनीला गुदगुल्या करत मात्र चेंडू चाललाय ऑनच्या दिशेने आणि दुहेरी धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. आणि या दरम्यान आपण जर विचार केला तर दुहेरी धावा कुठेतरी महत्वाच्या धावा आहेत. 13 धावा. पुन्हा एकदा हो काय फटका, मिनी हेलिकॉप्टर. थोडासा फंबल झाला, त्याचा फायदा उचलला जातोय. दुहेरी धावा पुन्हा एकदा अर्चित केल्या जात आहेत. धावसंख्येचा विचार केला तर 15 धावा. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. डीजे मास्टर होऊन जाऊन ते सुंदर संगीत. धन्यवाद डीजे. धावसंख्येचा विचार केला तर चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या पुढे जाते. 19 धावा. चला मॅच ऑन करा प्लीज. याच्यानंतर मेगा फायनल 2 षटकांचा असेल, नोंद घ्या. पुन्हा एकदा क्या बात है. चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. मिळाल्या.
खरं तर धावसंख्या आपण जर विचार केला तर 2 चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 23च्या घरामध्ये. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि फलंदाजाचा विचार केला तर मयूर आणि फायर. पुन्हा एकदा मात्र सफल झाले, पण पंचांचा इशारा मात्र आलाय निदाव चेंडूची सांगता. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला स्पीडअप करा. या टायमाला मात्र पंच आमच्याजवळ वळतील आणि इशारा देतील की स्वैर मारा. वाईट चेंडू. धावसंख्येचा विचार केला तर 24 धावा. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. इथं मात्र बॅटची लिडिंग एज. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? आता बघायचा आहे पंचांचा इशारा. यस, पंचांचा बोट आकाशाकडे. डीजे चला चला. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. चला स्पीडअप करा भाई. अरे मीटिंग नका करू. चला 21 बॅट्समॅन शिवराम. चला 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला प्लीज तुम्हाला विनंती करते स्पीडअप करा. बॅटची आतली कड. शॉट फाईन लेग. अशोकन आहेत आणि या दरम्यान जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. सत्तावीस धावा. चला जशी मात्र इनिंग संपेल त्वरित मात्र क्षेत्ररक्षण लावून घ्या. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. तिसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का? आणि हा प्रयत्न फसलाय. डीजे धन्यवाद. धन्यवाद डीजे. पवित्र हॉस्पिटॅलिटी ताहिर भाई. खरं तर एकदा ताहिर सरांसाठी जोरदार ताली वाजवा मित्रांनो. आपण सकाळपासून जो नाश्ता केला, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता. ताहिर भाई आपका जो व्यंजन है एक नंबर. सवेरे का नाश्ता हमने खाया, काफी अच्छा था. मसाला डोसा वेराइटी थी. उसके बाद में दोपहर का लंच चिकन जबरदस्त टेस्ट. अभी जो समोसा है उसमें भी अच्छा टेस्ट. और इस टूर्नामेंट के माध्यम से हम आपका आभार व्यक्त करते हैं. चला मैच ऑन करा. मैच ऑन करा प्लीज. बॅट्समॅन पाठवा. तीस. खरं तर डेकोरेटर जगदीश सर, तुमचं सुद्धा जेवढं मात्र कौतुक कराल तेवढं कमी आहे. कारण अप्रतिम मात्र स्टेज आणि जबरदस्त मात्र तुम्ही अरेंजमेंट करून दिलेले आहेत.
जा भूषण दा. चला मॅच ऑन करा प्लीज. 12th मॅन बॅटिंग. बॅट्समॅनचं नाव. प्रल्हाद. रितेश आणि प्रल्हाद. हो कडक. इथं मात्र बेधडक फिल्डिंग. आता बघायचं आहे. बघा ऑन फील्ड तुम्ही जाऊ नका प्लीज. जाऊ नका प्लीज. इथं पंच आहेत. चला पंच आहेत. आणि तिथं मात्र तुमच्याच आपण जर विचार केला तर तुमचेच खेळाडू आहेत. नाही नाही चला. नाही चला बघितलं. ओ हो हुक. इथं मात्र चेंडू झेल तर हातात निसटलाय. आता याला म्हणावं लागेल हाताला झटका आणि बोटाला चटका जरूर लागला असेल. कारण ही कॅच होती का मॅच. चार धावा स्कोर कार्ड वरती 4 धावा लगावल्या जात आहेत. पुन्हा एकदा हो जास्त शफल झाले. फ्रंट फुटला आले. चेंडू पलीचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता. मनीष यांचं कौतुक करावं लागेल. धावसंख्येचा विचार केला तर 4 धावा. आता ताकद तेवढी आहे. जात आहेत. पुन्हा एकदा फ्रंट फुटला आले. ओहो इथं मात्र थोडीशी टक्कर. चला ओ काय फटका आहे. ज्याप्रमाणे बंदुकात गोळी निघावी. हॅलो मॅच ऑन करा प्लीज. धावसंख्येचा विचार केला तर 16 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 14 धावांची गरज आहे. खर तर या 2 फलंदाजाचा आपण विचार केला तर कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू होता. चेंडू बळीचा संपर्क नाही आहे. मोक्याच्या शेडी आपण जर विचार केला तर निर्धाव चेंडूची सांगता. गोलंदाज संकेत
इथं पुन्हा एकदा गफलत झाली. आता बघायचं आहे. वाईट प्लस 2 धावा. तिहेरी धावा मात्र अर्जित केल्या जात आहेत. खरं तर यष्ट्यांच्या मागे थोडीसा फंबल आपल्याला बघायला भेटला. डाव्या यष्टीच्या मात्र बाहेर चेंडू, वेगवान चेंडू होता संकेत यांचा. पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी. धावसंख्येचा विचार केला तर 19 धावा. अजूनही आपण जर विचार केला तर किती बॉल बाकी आहे. 10 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. मोठा फटका केशव कोहली. ओ हो, क्या बात है डीजे. चला मॅच ऑन करा. केशव कोहली सध्याच्या घडीला आपण सकाळपासून ज्यांनी दर्जेदार मात्र झेल पकडलेत. इथं मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा इनस्विंग आपल्याला बघायला भेटला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न मात्र सुरू आहे. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्येचा विचार केला तर किती पाहिजे सांगा समीर. किती बॉल किती पाहिजे. 4 बॉल झाले. 8-9 ना. 8-9. पुन्हा एकदा मात्र खडे खडे खेळण्याचा प्रयत्न गोलंदाजांनी त्या फलंदाजाचा फायदा उचलला. खरं तर पुढ्यामध्ये चेंडू होता. एक मोठा शॉट खेळायचा होता पण स्लोवन चेंडू होता. समीकरण आहे 7 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. ओ या टायमाला मात्र काय अटेम्प्ट होता. खरं तर एक दिग्गज खेळाडू, एक नव्हे बरेच आहेत. सर्वप्रथम खरं तर साऊथ आफ्रिकेचे जॉन्टी रोड्स सरांची आठवण झाली. त्यानंतर मोहम्मद अझरुद्दीन सर असतील, युवराज सिंग असतील, मोहम्मद खेब, सध्याच्या घडीला जडेजा. खरं तर यांची आठवण तुम्ही करून दिली. डीजे 6 बॉल 7. सहा बॉल 7. 23 झाल्या. 23. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाचा गोलंदाज प्रणय. खर तर हाईटचा ऍडव्हान्टेज घेतील का आता बघायचं आहे. हो, फटका फसलाय आणि इथं मात्र पकडला जातोय झेल. संपतोय प्रल्हादचा खेळ. पाच चेंडू 7 धावांची गरज आहे. महत्वाची अनाउन्समेंट आहे. कंपल्सरी चेसिंग. 7 धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील. खर तर मी अगोदरच सांगितलं हाईटचा ऍडव्हान्टेज आहे. वेगवान चेंडूची हाताळणी झाली. कनेक्शन प्रॉपर नव्हतं. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नाही आणि मात्र तिथं एक सोपा झेल. स्वतः मात्र तिथं धावत गेले.
ओ लेट कट. सचिन सचिन सचिन. सचिननी मात्र आल्या आल्या चौकार ठोकलाय. आणि पहा ना आज काय दिवस राहिलाय. भीमा आहे. भीमा पुन्हा एकदा यश त्यांच्या मागे मात्र थोडीशी गफलत झाली. फंबल झालं. एक सोपा झेल सोडण्यात आलाय. कोणाचा? भीमा. आता 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 2 धावांची गरज आहे. महत्वाची लढत आहे. सेमीफायनलचा सामना. फायनल मध्ये सिद्धिविनायक वाट बघते कोणाची? ह्या 2 संघामध्ये जो जिंकणार त्याची. मग एका ठिकाणी द ARK फाउंडेशन आणि दुसऱ्या ठिकाणी युवो सिक्सर्स. अनिल. ओ कहानी में ट्विस्ट. धन्यवाद डीजे. 2 चेंडू मध्ये 2 धावांची गरज आहे. आणि सध्याच्या घडीला भारत प्लेयरला बाहेर ठेवा. माने नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये नाव काय? विनोद. आता हा सामना विनोद आणि प्रणयच्या मध्ये आहे. आता बघायचं आहे कोण कोणच्या वरती हावी. फटका फसला आहे. आणि काय सामना आहे. 1 चेंडू आणि 1 धावांची गरज आहे. सामना आवडला असेल तर जोरदार ताल्या होऊन जाणे मित्रांनो. 1 चेंडू आणि 1 धावांची गरज आहे. आता प्रत्येक खेळाडूचा आपण जर विचार केला तर हृदयाचे ठोके हार्टबीट मात्र वाढलेली आहे. एकदा ही मॅच आवडली असेल तर जोरदार ताल्या होऊन जाते मित्रांनो. 1 चेंडू 1 धावा. इथं मात्र सामना कोण जिंकणार आहे? काय म्हणाल सर? काही शब्दच उरले नाहीयेत. आता हे सांगतात की काही शब्द उरलेले नाही. बरंच काय शब्द आहेत सर. आता बघायचं आहे थोडस सायलेंट व्हा, व्हायलेंट व्हा. गेम इकडनं तिकडे फिरतोय परत म्हणून कधी त्या नाण्याला क्रिकेटला अनिश्चिताचं गेम म्हटलं जातं. क्षणाक्षणाला जसा सरडा रंग बदलतो ना तसा मात्र क्रिकेट प्रत्येक चेंडूला एकदा जोरदार ताल्या होऊन जाऊन मित्रांनो. 1 चेंडू 1 धाव. ओ भरत करात सिद्धिविनायक डीजे 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 चला नाणेफेकीसाठी या. हॅलो नाणेफेकीसाठी या. खरात लवकर या. खरात टॉस साठी या लवकर. फायनल मॅच लवकर या.
क्या बात आहे. दोन्ही नवीन संघ 2023 चा विचार केला तर स्विमिंग पूल या संघाने बाजी मारली, ते बाहेर झाले. आणि इवो सिक्सर खर तर तो झेल मात्र अगर पकडला असता तर थोडासा उलटफेर आपल्याला बघायला भेटला असता. चला मॅच ऑन करा, मॅच ऑन करा. सिद्धिविनायक बॅट्समॅन पाठवा. 2 षटकांचे सामने आहेत. 3. सिद्धिविनायक बॅट्समॅन पाठवा लवकर.